श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी मंगळवारी काय करायचंय सांगण्यासाठी आली आहे. मंगळवार आहे आणि अतिशय जारी झालेले गुरु आणि यांच्या ह्याच्यात मंगळ एकदम भारी झालेला असला तरी आपल्याला मंगळाच्या ज्या ज्या सुरुवातीपासून आपण रेमेडीज करत आलोय त्या कायम करायच्या आहे. आपलं डोकं थंड ठेवायचं आहे. आपली बोली कूल डाऊन शांत ठेवायची आहे. जर समोरून आपल्याला कोण उगाचच उस्कत असेल, उगाचच SMS करून म्हणा की उगाच काहीतरी बोलून किंवा चालता चालता काहीतरी आपल्या टोमणे देऊन अशा लोकांपासून लांब राहा. कारण ते मंगळ ग्रहाचा इफेक्ट आपल्यावर देतात. त्यांच्यावर झालेला भारी मंगळ ते आपल्यावर सोडायचा प्रयत्न करतात. तर आपण थंड राहायचं आहे. आज तुम्ही दही असं थंड काहीतरी पेय घ्या. ताक, दही, थोडे त्याच्यामध्ये साखर टाकली तर गोड म्हणजे गोडावा येतो. तर अशा प्रकारे आपण आपल्यासाठी करायचंय, आपल्या परिवारासाठी. घरामध्ये जर काही तंटे वगैरे होण्याचं असं वाटत असेल तर त्यावेळेला तुम्ही दूर राहायचं आणि प्रत्येकाला शांत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण नंतर बोलू, नंतर डिस्कस करू अशा ह्या विषयाने आपल्याला हा विषय पुढे घेता. भाऊ बहिणीमध्ये, भावामध्ये जर काही मतभेद होत असेल तर त्यांनी आपले समजूतदारपणा घेऊन थोडं हा 4-5 दिवसाचा हा जो भारी मंगळ आहे त्याला पुढे ढकलून आपण नंतर याच्यावर चर्चा करू असं आपण करू शकतो. मंगळ आहे, गणेशजींना न चुकता दुर्वा, लाल फूल आणि कुंकुम व्हायचं आहे. कारण गणेशजीच्या शिवाय आपल्याला त्याच्या सांभाळणार कोणी नाही. आणि आज हनुमंताला तर आपण पहिलं धरायचं आहे, कारण हनुमंतच हा आहे जो आपल्याला आपल्या सगळ्या प्रयत्नांना मदत करतो. तर संध्याकाळी हनुमंताच्या देवळात जायचं आहे आणि त्यांना तेल आणि राईचं तेल आणि व्हायचं आहे. तसेच त्यांना हार लावायचा आहे. जमलं तर चणे आणि गुळाचा किंवा लाडवाचा तुम्ही प्रसाद देऊ शकता. माचीस न विसरता गुप्त दानामध्ये द्यायचं आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगते, कारण हेच माचीच आहे ना आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला संरक्षण देते. हे आतापर्यंत मी जाणून घेतलेलं आहे. तर गुप्त दान करायला विसरू नका. एखाद्याला चहा किंवा भजी वडे असं खायला द्या. जे कामगार वर्ग असतील त्यांना द्या. आपले बरोबर एम्प्लॉईज किंवा आपले जे सहकारी असतील ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये, त्यांनाही तुम्ही चहा आणि भजी वडी असं काहीतरी, पावसाचा वेळ आहे तर प्रत्येक जण खायला तयारच असणार. तर असं द्या. स्वतः सुद्धा आपल्याला शांत राहायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा. ओम नमः शिवायचा जाप करा. श्रीरामाचा जाप करा. भगवती माता, पार्वती मातेला हळदी कुंकू लावून त्यांची आराधना करा. आपल्या कुळदेवतेचा आराधना करा. कारण हेच सगळे आपल्याला ह्या पर्वातून बाहेर काढायचा प्रयत्न करणार आणि ह्यांच्या सगळ्यांच्या मदतीने आपण आपलं संरक्षण आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणार. विद्यार्थी असतील त्यांनी शांत राहायचं आहे. परीक्षेची वेळ संपली आहे, शाळा चालू झाल्या आहेत, तर नवीन नवीन शिकण्यासाठी आपल्याला वेगळा वेळ लागतो. तर सगळ्यांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शांततेने घ्या. सगळं काही छान होईल. श्री स्वामी समर्थ.